विनेश फोगटच्या अपात्रतेला जबाबदार कोण? जाणकारांकडून कोच, सपोर्ट स्टाफ यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह। विनेशचं वजन 100 ग्रॅम अधिक असल्यानं तिला अपात्र करण्यात आलं। या प्रकरणाचा भारत सरकारनं तीव्र निषेध केलाय। पीटी उषा पॅरिसमध्ये भारताची भूमिका मांडतील, क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचं वक्तव्य। भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी घेतली विनेश फोगटची भेट। विनेश फोगटला अपात्र घोषित केल्यानंतर घेतली भेट। अमेरिकन कुस्तीपटू जॉर्डन बुर्गोचकडून भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटसाठी रौप्य पदकाची मागणी। स्पर्धेमधील काही नियम बदलण्याची जॉर्डनची मागणी। विनेश फोगट चॅम्पियन आहे, ती पुन्हा एकदा नव्या उमेदीनं उसळी घेऊन येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्स पोस्ट। पंतप्रधान मोदींची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी फोनवरून चर्चा। अपात्रतेविरोधामध्ये अपील करण्याचे पंतप्रधानांचे उषांना निर्देश। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा विनेश फोगटला जाहीर पाठिंबा। विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं आव्हान दिलं पाहिजे, जेणेकरून देशाच्या कन्येला न्याय मिळेल। राहुल गांधींचं ट्विट। कुस्तीपटू विनेश फोगाटचा खेळ गेले काही दिवस खूप चांगला होता, मग अचानकपणे 50-100 ग्रॅम वजन कसं वाढलं? खासदार अमोल कोल्हेंचा सवाल। आज जे झालं त्यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये। पूर्ण देशाला अश्रू अनावर झाल्यात। विनेश हिम्मत आणि नैतिकतेची गोल्ड मेडलिस्ट आहे, बजरंग पुनियाची एक्स पोस्ट। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली फोगाट कुटुंबियांची भेट। यावेळी विनेशचे काका महावीर फोगाटही उपस्थित। फेडरेशनच्या भूमिकेकडे लक्ष। विनेशचे काका महावीर सिंग फोगट यांनी दिली प्रतिक्रिया। मनु भाकरचं भारतात आगमन। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल्सची कमाई करून मनु भाकर मायदेशी परतल्यानंतर मनु आणि कोचचं जोरदार स्वागत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी मीराबाई चानू सज्ज, तर आज होणार चीनची सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियनची लढत। बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा उद्या रात्री शपथविधी होणार। मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून घेणार शपथ। माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अटक करून बांगलादेशला सुपूर्द करा। बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार काउन्सिलचे अध्यक्ष एम मेहबूबुद्दीन यांची भारताला विनंती। शेख हसीना यांच्यासह त्यांची बहीण शेख रेहाना यांच्याही अटकेची मागणी। शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आणि बांगलादेश नॅशनल पार्टीच्या प्रमुख बेगम खालिदा जिया कैदेतून मुक्त। 2018 साली भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली खालिदा जिया यांना तुरुंगवास झाला होता। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा कांद्याला फटका। नाशिकमधून गेलेले 70 ते 80 ट्रक बांगलादेश सीमेवर अडकले। बांगलादेशात सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू। बांगलादेशात प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडिलांची जमावानं बेदम मारहाण करून केली हत्या। बांगलादेशातल्या हिंदूंचं रक्षण करणं केंद्राची जबाबदारी। हसीनांना इथे संरक्षण देत असाल तर तिथल्या हिंदूंनाही संरक्षण द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इथे काय स्थिती झाली ती आपण पाहिली। त्यामुळे सत्तेमध्ये बसलेल्यांनी आता मर्यादा पाळण्याची गरज, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज सोलापूरमध्ये। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात। माझ्या विरोधात फडणवीसांचं षडयंत्र सुरू। मनोज जरांगेंचा हल्ला बोल। फडणवीस आणि दरेकरच ऐकून पत्रकार परिषद घेऊ नका। तुम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल, पण गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका।
मी मॅनेज होत नाही म्हणून बदनाम करण्याचं काम यांनी सुरू केलं। गेल्या 15 दिवसांपासून भुजबळ दिसत नाहीत। भुजबळांना जो नेता प्रचारासाठी नेईल त्याला पाडायचं। सोलापूरमध्ये मनोज जरांगेंचा इशारा। काही जण सत्तेसाठी पावसामध्ये भिजतात, आपण जातीसाठी भिजू। मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोला। मनोज जरांगेंची शांतता रॅली आहे की द्वेष निर्माण करणारी रॅली? भाजपचे नेते प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना टोला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीने आरक्षणासाठी काय केलं ते बघा। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा मनोज जरांगेंना सल्ला। ओबीसी समाजाला आम्ही राजकीय भूमिका घ्यायला लावू, प्रकाश आंबेडकरांचा निर्धार। तसंच मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये सहभाग शक्य नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नाही, त्यांना जे मिळालंय ते मराठ्यांमुळेच, मनोज जरांगेंची टीका। धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये घोषणाबाजी करणाऱ्या 11 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल। हॉटेलमध्ये जात तरुणांनी घातला होता गोंधळ। जाब विचारला म्हणून राज ठाकरेंनी पळवाट शोधली। आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नाही, मनोज जरांगेंची टीका। नांदेडमध्ये राज ठाकरेंचं जंगी स्वागत। मनसैनिकांकडून राज ठाकरेंवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी। पतंजलीचं देशातील अन्नधान्यांमधील कीटकनाशक आणि रसायनं शोधण्यासाठी नवीन संशोधन। प्रसिद्ध संशोधक जर्नल मायक्रोकेमिकल जर्नलमध्ये केलं संशोधन प्रकाशित, त्यामुळे लोकांना अन्नाचा आणि गुणवत्तेचा स्वतः विश्लेषण करता येणार। पॉलिश्ड हिरे तयार करणाऱ्या जगातील प्रमुख हिरे उत्पादकांपैकी एक असलेल्या किरण जेम्स कंपनीचं अनोखं पाऊल। 50,000 कर्मचाऱ्यांना दिली 10 दिवसांची पगारी सुट्टी। जागतिक हिरे बाजारातील मंदीमुळे कंपनीनं घेतला निर्णय। टाटा मोटर्सनं भारतामधील पहिली कुपे एसयूव्ही कर्व लॉन्च केली। 17,49,000पासून सुरुवात। इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय असलेली ही भारतातली पहिली कार। इन्फोसिस लिमिटेडला पाठवलेल्या 32,403 कोटींच्या जीएसटी डिमांडवर कोणतीही सूट देण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, सरकारी सूत्रांनी रॉयटर्सला माहिती। इन्फोसिसनं उत्तर देण्यासाठी 10 दिवसांचा वेळ मागितला। अमेझॉन इंडियाचे कंट्री हेड मनीष तिवारी यांनी दिला राजीनामा। मनीष तिवारी यांनी अमेझॉनमध्ये 8 वर्ष आणि 6 महिने केले काम। बजाज ग्रुप आता आरोग्य क्षेत्रातही उतरणार। देशभरामध्ये हॉस्पिटलची साखळी सुरू करण्याची बजाजकडून तयारी। हॉस्पिटल साखळीचं नेतृत्व नीरव बजाज करण्याची शक्यता। टाटा समूहाच्या टाटा पॉवर लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक नफा 4% वाढला। एकूण नफा 1,188 कोटी। एका वर्षात कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना दिला 89% परतावा। आजही शेअर बाजाराचा गुंतवणूकदारांना मोठा दिलासा। गुंतवणूकदारांचा 6 लाख कोटींचा फायदा। शेअर बाजारामध्ये 874 अंकांची वाढ, तर निफ्टीमध्येही 304 अंकांची वाढ। प्रकाश काका आणि राजा काका यांची बँजो पार्टी होती आणि त्यात मी लहानपणी बुलबुल तरंग वाजवायचो। माझ्या बुलबुल तरंगची 36 कोळी गीतांची ऑडिओ कॅसेट देखील आहे। स्वप्नील जोशीने एका मुलाखतीत सांगितली लहानपणीची आठवण। अभिनेता जॉन अब्राहमनं 2 ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरची घेतली भेट। भेटीचा फोटो जॉननं सोशल मीडियावरती केला शेअर, पण त्यानं मेडल हातात घेतल्यानं झाला ट्रोल। रणवीर सिंगनं इंस्टाग्राम स्टोरीवरती लक्ष्य सेनचा फोटो शेअर केला। त्याचं कौतुक, त्याची चपळता, सहनशीलता आणि शॉट्सची रेंज खेळताना त्यानं दाखवलेली हुशारी उत्तम असल्याचं त्यानं म्हटलं।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.